तर सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत संगीत साता जन्माच्या गाठी, साता जन्माच्या गाठी, साता जन्माच्या गाठी. पण तत्पूर्वी श्री गंगाराम बंडोपंतजी विश्वास शाहीर श्री गंगारामजी विश्वास यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर येऊन त्यांचे गाजलेलं गीत या ठिकाणी सादर करावं. इथे जमलेल्या माझ्या समस्त रसिक मायबाबांना गंगाराम बंडोपंत विश्वासचा नमस्कार. मंडळी, आज मी तुम्हापुढे जी वाणी घेऊन आलेलो आहे ती वाणी आहे या समाजामध्ये आपल्या आई वडिलांना विसरलेल्या माझ्या लेकरांसाठी. प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की त्यांचा मुलगा हा नामवंत व्हावा, कीर्तिवंत व्हावा, गुणवंत व्हावा. म्हणूनच त्यासाठी प्रत्येक आई वडील प्रयत्नाची पराकाष्ठा करीत असतात. पण जेव्हा ही आपलीच मुलं एक एक पायरी चढत यशाचं उंच शिखर गाठतात तेव्हा पहिल्या पायरीलाच विसरून जातात. आणि म्हणून या समाजामध्ये आपल्या आई वडिलांना विसरलेल्या माझ्या लेकरांना मला सांगायचं आहे मंडळी, आई वडिलांनी जन्म देऊन सार्थक केले रे तुझ्या जीवनाचे, पंखात बळ दिले रे बाळा तुला सामर्थ्याने उंच उडण्याचे. विसरलास रे लेकरा तू कर्तव्य पुत्राची, विसरलास रे लेकरा तू कर्तव्य पुत्राचे. कधी फेडणार आहेस कर्ज तू तुझ्या आईच्या दुधाचे. आई बापा समजगी कुणी नाही, जन्मोजन्मी आम्हा त्यांची पुण्याई. आई बापा समजगी कुणी नाही, जन्मोजन्मी आम्हा त्यांची पुण्याई. आई बापा समजगी कुणी नाही, जन्मोजन्मी आम्हा त्यांची पुण्याई. दूर सारू नका, हो दूर सारू नका, दूर सारू नका माता पित्यांना, आसरा त्याला भाविन नाही. आई बापा समजगी कुणी नाही, जन्मोजन्मी आम्हा त्यांची पुण्याई. आई बापा समजगी कुणी नाही. देवकीने कृष्णाला जन्माला घातलं, परंतु त्या कृष्णाला मध्यरात्री ती यमुना नदी पार करणारा आणि त्या कृष्णाला डोक्यावर घेऊन जाणारा तो वसुदेवही तेवढाच महत्वाचा होता मंडळी. म्हणून मंडळी पुत्र कसा असावा? पुत्र असावा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, पुत्र असावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा, शाहू फुलेंसारखा, गाडगे महाराजांसारखा, राष्ट्रसंत तुकोजी महाराजांसारखा पुत्र असावा. आणि पुत्र असावा व्यसनमुक्तीचे जनक, ज्यांनी कित्येकांचे दारूमुळे उद्ध्वस्त झालेले, रसातळाला गेलेले, संसार सुखाचे गेले असे माझे परमपूज्य शेषराव महाराजांसारखा पुत्र असावा. आणि मुलगी कशी असावी? मुलगी असावी सावित्रीबाई फुले सारखी, मुलगी असावी इंदिरा गांधी सारखी, मुलगी असावी झाशीच्या राणी सारखी, मुलगी असावी मदर टेरेसा सारखी, आणि मुलगी असावी आकाशात उंच झेपावणाऱ्या त्या कल्पना चावला सारखी. आणि म्हणून मंडळी अनादी काळापासून एक म्हण आहे, जो आई वडिलांची सेवा करी तोची मोक्षपदी स्वर्गावरी राज्य करी. आणि म्हणून या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं, आई वडिलांची सेवा जो करी तोच मोक्षपदी
करी शाहीर गंगाराम हा शाहीर गंगाराम विनवी तुम्हाला म्हणे उभा असलेला हा माझा गुणवंत. आज या ठिकाणी मला मिळालेला रोख 50,000 रुपयाच्या बक्षिसाचं देणं मी माझ्या वतीनं माझा मित्र गुणवंताला देऊन आज ह्या ठिकाणी त्याचं स्वागत करतो. कार्यक्रमाला सुरुवात केली ना. जीवनी सुख दुःख नित्य सती पाठोपाठी जीवनी सुख दुःख नित्य सती पाठोपाठी परी झुरती कसे एकमेकासाठी आता जन्माच्या गाठी आता जन्माच्या गाठी आता हा शाहीर गंगाराम बंडोपंत विश्वास याने आपल्या आई वडिलांची श्रावणासारखी सेवा केली का. आपलाही मोठी एक मुलगा आहे पण त्याचं सुख नाहीये. शाहीर, तुम्हीच जर असे खचलात, तुम्हीच जर असा धीर सोडलात तर मग मी कुणाच्या आधाराने जगायचं. अहो, आता शेवटपर्यंत आपल्या दोघांनाही एकमेकांच्याच आधाराने. शाहीर, मी एक बोलू? बोल बोल, काय बोलायचं. आपण एकदाच रामला भेटायला जाऊया. काय बोलतेस तू? तुला सगळं माहित असून देखील तू त्या रामकडे जाण्याची इच्छा माझ्याकडे व्यक्त करतेस. अगं आपला मुलगा साधारण नाही आहे ग. खूप मोठा माणूस झालाय तो, खूप मोठा माणूस. आणि त्या मोठ्या माणसाच्या कानावरती आपल्यासारख्या गरीब आणि फाटक्या माणसाची हाक ही कधीच जाणार नाही आहे. कारण आपला मुलगा साधारण नाही तर कलेक्टर साहेब झालाय तो, कलेक्टर साहेब. मला एक सांग, हे घर सोडून गेल्यापासून इथे तो कधीतरी आलाय? इथं येण्याचं सोड म्हणा, सगळी चौकशी केली नाही की माझे आई बाबा कसे असतील म्हणून. आणि तू म्हणतेस त्याला भेटायला जायचं. पाण्यावर कितीही गाड्यांचा प्रहार केला तरी पाणी वेगळं होत नाही. आणि मी तर त्याची आई आहे. 9 महिने उदरात वाढवलंय मी त्याला. प्रसूतीच्या असह्य वेदना सहन करून जन्म दिलाय मी त्याला. हो, प्रसूतीच्या असह्य वेदना सहन करून तू त्या मुलाला जन्माला घातलास. पण या गोष्टीची जाणीव त्या तुझ्या मुलाला आहे का? आहे का जाणीव? सांग ना. हे बघ किती अगं, दुःख तुलाच नाही तर वाईट मलाही वाटतं ग, वाईट मलाही वाटतं. कसं आहे ना गीता, मी माझं दुःख यानंतर माझ्याकडे असला हट्ट तू कधीच करू नकोस. असं का करता? आपण एकदाच रामला भेटायला जाऊया. अगं, मी त्याला भेटेन आणि तुमच्या सोबत वापस तुला कितीदा समजावून सांगायची तीच ती गोष्ट माझ्याकडे नाही बघायची. अरे गंगाराम, राम विश्वास याने जागतिक पातळीवरती वृद्धांची सेवा करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे. असं म्हटलं जाते की येत्या काही दिवसातच त्याला माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते उत्कृष्ट समाजसेवक म्हणून पुरस्कार देण्यात येईल. आता जन्माच्या गाठी आता जन्माच्या काय झालं? अगं, अशी का म्हणतेस? मला सांग, आई बाबा तुझ्याशी चांगली तर वागतात ना? हो, सगळे चांगले वागतात. मी तर काम करायला
घेते आणि स्वतः करायला लागते. हा हो, मला कधी वाटतच नाही मी या घरात सावत्र आहे म्हणून. काय म्हणालीस ते? सावत्र? मी तुझ्याशी कधी सावत्रपणे वागलो का? की माझी सावत्र बहीण म्हणून तुला कधी हिणवलाय? नाही ना? मग तू असं का बोललीस? आणि होतं मी लहानपणापासून बघतोय बाबा समोर आले की तू थरथर कापायला लागते. तुझ्या मनात कसली तरी भीती संच असते. का घाबरतेस तू बाबांना एवढं? तू जास्त काही बोलू नकोस. नाही बघ, मी तर कधी तुला जास्त बोलतच नाही आणि तू नेहमी जास्त बोलून केवढ्या कारकीमुळे वनिता, अगं मी जरा ऑफिसला चाललोय. हो आतमध्ये येऊ का? दीनानाथजी, अहो तुम्हाला आतमध्ये येण्यासाठी परवानगीची काही गरज नाही, कारण दीनानाथजी तुम्ही आपली घरची माणसं आहात. नाही, जशी ऑफिस मध्ये परवानगी घ्यावी लागते ना, म्हटलं घरात सुद्धा. या या या. अरे ईश्वर, अरे कॉफी घेऊन ये दीनानाथजीसाठी. आपण थोडीशी गोड बनवतो. काय म्हणता दीनानाथजी, आणली मग आपली मलाची पेटी? होती आणली आणि येताना सिंगल नाही तर डबल मोलाची पेटी घेऊन येतो. आता मला 2-3 तालुके नाही तर अख्खा जिल्हा हवाय माझ्या कला पथकांच्या कार्यक्रमासाठी. तोही सोबत 2 वर्षाचा टेंडर. दीनानाथजी, टेंडर मिळालंच म्हणून समजायचं. आभारी आहे जी, मी आपला आभारी आहे. अरे ईश्वर, आलो सर. जिवंत राहणार आहे आमच्या छातीवर मोम करायला. काय ग? हे कोण कोणाला दाखवते असली? हे काय ना आता नवऱ्याची घरी जाऊन करायचं नाही. लग्न तरी कोण करणार आहे म्हणून या उद्देशाची. सुनबाई, तुम्ही सुमन मुलीच्या लग्नाची काळजी करू नका. अहो सुमन मुलीसाठी मी नवरदेव मुलगा शोधलाय. हो आता तो तुमच्या स्टेटसला शोधण्यासारखा नाही आहे, पण एकंदरीत पाहायला सुंदर, सोजवळ, देखणा. तो कोणीही असो, तो कोणीही असो, पण काही करून या वर्षी या उद्देशाचं लग्न झालंच पाहिजे. अगदी बरोबर बोललीस तू वनिता, कारण या कार्तीला पाहता क्षणी माझे तळपाची एक मस्तकात जाते. दीनानाथजी, सांगा तो कोण आहे, कुठला आहे, कुणाचा मुलगा आहे? हो आपल्या गुणवंताचा. प्रकाश तो आत्ता दारुडे झालाय सुनबाई. अहो एक कुवारी मुलं थोडी थोडी पितात आणि एकदा का लग्न झाला, घरावर बायकोचा दबाव आला की असे सुतावानी सरळ होतात. नाही, मला त्याच्याशी लग्न करायचं नाही. दारुण आहे. मला विष द्या, मला मारून टाका, पण माझं त्याच्याशी लग्न करून दिलं बाबा. मी तुमच्या पाया पडतो. पाया पडतो. तुझं लग्न आम्ही प्रकाशित ठरवलंय. एक काळ्या दगडावरची कधी न उठणारी रेख आहे. आणि तसं आता इथं तू कितीही विनवणी केलीस ना, तरी तुझ्या विचारांचा इथं कुणी विचारही करणार नाही. दीनानाथजी, तुम्ही वर पक्षाला होकार कळवून द्या. आणि हो, हुंडा अजिबात मिळणार नाही अशी सक्त ताकीद. आत्ता जातो आणि त्या वर पक्षालाही कोण बातमी देतो, पण माझ्या टेंडरचं तेवढं. दीनानाथजी, टेंडर विषयी अजिबात काळजी करायची नाही. टेंडर मिळालंच म्हणून समजायचं. येतो जी आभारी आहे आपला. येतो का सुनबाई? चल तर वनिता, मग आता आपल्याला लवकर लवकर लग्नाची तयारी करायला हवी ना. लग्नाशी मग? कसली तयारी? शेवटी पोलीसचं लग्न आहे. कोर्टमॅरेज करून उरकावून टाकायचं आणि राहिला प्रश्न आंध्राचा, तर एक साडी आणि चोळी बस. मला आई म्हणायचं नाही.
नशीब असंच होतं. तुम्हाला का जन्माला घातलं? का जन्माला? आई, तुझी खूप आठवण येते का मला? खूप खूप आठवण येते तुला तुझ्या आईची आहे? खूप आठवण येते तुला तुझ्या आईकडे जायचं आहे? जायचं आहे तुला तुझ्या आईकडे? मग तुझी आई तुझी आई बाबा, तुम्ही माझा एवढा छळ का करता? कारण मला पहिले मुलगा हवा होता पण तू काठी जन्माला आलीस. मग मला जन्मताच का मारून टाकलं नाही तुम्ही? तेच करणार होतो मी पण मधात तुझी ती आई आडवी आली आणि तो वाद तिच्यावर गेला आणि तुझी आई तिथंच मेली. म्हणजे माझ्या आईला तुम्ही मारलात? बाबा, आजपर्यंत तुम्ही माझा छळ केला, मला त्रास दिला, मी सगळं काही सहन केलं, पण नाही, माझ्या आईला तुम्ही मारलात हे मी रवीला आत्ता समोर सांगितलं. आजपर्यंत जे मी रवी पासून लपवून ठेवलं ते रवीला सांगून तू आम्हा बाप लेकांमध्ये द्वेष निर्माण करते. रवी अगं मी जरा ऑफिसला चाललो. अरे, मी तुझी आई. आणि मी तुझा बाप. कोण बाप कोण आहे? तुम्ही माझे आई वडील नाही, माझे आई वडील ते आहेत आणि ते आता या जगामध्ये नाही तेव्हा जाऊ शकताय तुम्ही. वा पोरा वा, जिवंत परीच आमचं पिंडदानही करून टाकलंस का रे तू? हा? चांगले पान फेडलास रे पोरा. आज पोरगा होण्याचे कर्तव्य पार पाडलास बेटा. पण वाईट वाटतं रे, वाईट वाटतं की अजूनही आम्ही जिवंत आहोत. गंगाराम विश्वास, तू या भ्रमात राहू नको की मी तुझ्या मरणाला येईल आणि तुझं पिंडदान करेन म्हणून. अरे, तुला बोलतोस याचं भान तरी आहे का? अरे, तू आपल्या बाबांचं नाव घेतोस, तुला लाज वाटत नाही? आई वडील या शब्दाचा तो अर्थ विसरून गेलाय का? आणि हा दोष त्याचा नाही आहे का? खरा दोष हा आपला जो आपण याला जन्माला घातला. हो, मला जन्माला घालवून माझ्यावर काही उपकार नाही केले तर तुम्ही केवळ आपला स्वार्थ साधला. खरं म्हणजे स्वतःच्या सुखासाठी केलेल्या वासनेतून चुकीनं पैदा झालेली कीड आहे मी. अरे, आम्हाला जिवंतपणे मारून त्या भिंतीवर टाकलंस ना, त्याचं दुःख नाही झालं रे पोरा, आम्हाला त्याचं दुःख नाही झालं, पण जे कटू शब्द आज तू बोललास ना त्याचं दुःख झालं. अरे, आम्ही आमच्या शरीराची आग मिटवण्यासाठी तुला जन्माला नाही घातलं रे, तर तुझ्या आणि आमच्या जीवनाचं सार्थक करशील म्हणून तुला जन्माला घातलं अगं जाऊ दे ग, राहू दे. त्याच्या डोळ्यावर आता पैशाची दुंडी चढली आहे. मी तुला आधीच म्हटलं होतं, तुला ह्या घरामध्ये तुझ्या ममतेला स्थान नाहीये. पण पोराला भेटायचा पुडका आला होता तुला. आता झालं तुझं समाधान, मिळालं तुला सुख. मी तुमचं ऐकलं असतं तर खूप बरं झालं. मावशी, काय करतो तुम्ही यांचं बोलणं एवढं काय 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 आपल्या आईवडील एवढ्या वर्षांतर आपल्या घरी आले, त्यांच्याशी आपण असं वागायचं असतं का? हा, काहीच कळत नाही तुम्हाला. नको बोला, मी काय ते बघते. हे बघा, तुम्ही यांचं बोलणं असं एवढं मनावर लावून घेतलं. हा, यांना नाही कळत हो कसं वागायचं, काय वागायचं ते. अगं चल, आपल्याला उशीर होतो. म्हणजे नको, तुम्ही काय असं नका करू. याच्यासाठी नाही तर निदान माझ्यासाठी तरी थांबा. बरं, माझ्यासाठी नाही पण तुमचं नातू, तुम्हाला एक नातू आहे रवी, त्याला तरी निदान भेट घेऊन जा ना एवढं दूर नसतं. अरे रवीचा फोन आला वाटतं. बघा त्याच्या कोणाला दोन. हा बोल बेटा. अच्छा अच्छा अच्छा, हो बरं, ओके ओके, चालेल चालेल, ओके बाय. काय म्हणाला मी? अर्ध्या तासात येतो. हा, बघा एवढं वेळ थांबला सात तर. हा, नका असं खाऊ. आपण आलोच आहोत तर आपल्या नातवाची भेट घेऊन जाऊया. ठीक आहे, पण त्याची भेट झाल्यानंतर आपण इथे जास्त वेळ थांबायचं नाही. आणि हे गाठोडं सांभाळून ठेव. मी जातो. पण पोरा, जाता जाता मात्र एक गोष्ट तुला सांगूनच जातो. अरे, आई वडिलांच्या तोंडून कधीच मुलांसाठी शापित शब्द निघत नसतात.
काळापासून एक म्हण आहे रे पोरा, जो आई वडिलांची सेवा करी तोची मोक्षपदी स्वर्गामध्ये राज्य करी. कुठलाच मुलगा कुठलीच मुलगी आई वडिलांना चुकवून सुखी झालेला नाही आहे. मला भीती वाटते रे त्या परमेश्वराची. मला भीती वाटते की उद्या आमच्यासारखीच वेळ त्याने तुझ्यावर आणली का. नाही पोरा नाही, मी त्या परमेश्वराला विनंती करेन, प्रार्थना करेन, अशी वेळ त्याने तुझ्यावर कधी उद्या आयुष्यात आणू नये, कधीही आणू नये. सुखी राहा पोरा, सुखी राहा. दोन जीवन से नाते भंगले विरहाचे अश्रू गळायला लागले. पण ज्या उदरातून तू या मुलाला जन्माला घातलेस त्याच्यासाठी काय नाही. मग मी जगून तरी काय करू? काय करू काय करू अरे या भारतीय संस्कृतीची परंपरा मीच काय तर जगातील कुठलीही आई आपल्या पोराच्या सुखासाठी कुठलाही त्याग करायला तयार असते. तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होत आहे ना. तुम्ही निघा, मी काय म्हणलीस माकडे? या भारतीय संस्कृतीची परंपरा आहे की या जगातील कुठलीही आई आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार होते. चला, चला. मंगळसूत्र दे. नाही, दे लवकर. मंगळसूत्र दे. दोन जीवन से नाते भंगले विरहाचे अश्रू गळायला लागले. दोन जीवन से नाते भंगले विरहाचे अश्रू गळायला लागले. बडी पडली असेल. देवाचा रे. हा बुड्ढा घोडा ज्या वेळेस मला बघायला आला, बघा ना कसा शान मारून येतो. असा केसांना काळा कलर, त्याच्यावर लागला मस्त असा तुऱ्याचा फेटा, त्याच्यावर लागला या बुड्ढ्याचा असा खाकी वर्दी कोट, लागला या बुड्ढ्याच्या अशा काकडी मिशा. याचा तो रुबाब पाहून माझी माई काहीच बोलली नाही. पण हा बुड्ढा असा पुढ्याच्या पुढ्या बोलत होता. रडू देत नाही मग अजून अजून बघा ना, हा म्हणतो कसा मी मस्त मोठा शाहीर आहे म्हणून. हा असा हरकट्या शाहीर साधा पोवाडा मनाला लावला तर सूर पुरत नाही. म्हणतो कसा माझा मोठा तमाशाचा फड आहे. शाहीर ही लावणीवाली चांगली जोडी जमेल. जेमतेम 2-3 कार्यक्रम झाले आणि फडबंदच पडला. आता तुम्हीच सांगा, एवढी मोठी कलाकार जर मी घरीच राहीन तर माझं काय. उचल रे देवा, मला नाहीतर या बुड्याला तरी घेऊन जा. काय रे बोंबलतेस? जिवंत आहो मी, माझ्या मेल्यावर बोंबलतो. चांगली बोंबली, चांगली अशी नाचून बोंबली होता बरे ना. आणि गेला गिऱ्यानं नाचली पहिली फेकली बायको पाहिलं बे, त्या नवरा मेल्यावर नाचू नाचू बोंबलीन म्हणते. तुला कोणी सांगितलं मी बिमारीनं मरणार आहे म्हणून? मराल एक दिवस त्या माझ्या मरणाची वाटत पाहतेस वा. त्यासाठी त्या बोलाच्या झाडाला सूट बांधवलं जाते. कशासाठी? संपूर्ण बायका यासाठी जातात की 7 जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून. पण तू जीवनातली पहिली फेकली बायको 7 दिवसाचा नवरा मरावा, 8व्या दिवशी दुसरा भेटावा म्हणून. अशा विचाराच्या बायका तुमच्या खानदानीत असतील, आमच्या नाही. मी बाई सांगतील ना माझ्या मागे 2-3. मोठी आहे मी नाही त्यातली ना किल्लीला वयातली. खबरदार नाही ना माझ्या खानदानीचं नाव घेतलीस तर. झोमनी मिरची खानदानीचं नाव घेता. हे बायको होता कोण बे? अरे हा नवरा होता कोण? माहिती जाय म्हणजे घडा असतं. काहून?
आहेच मी सुंदर. दिसतच आहे मध्ये. अच्छा, काय कमी आहे माझ्या तुझ्या खानदानीत कमी आहे. माझ्या खानदानी? हो. काय कमी आहे माझ्या काय खानदानी? गं, झोप लागते ओ! मला. रात्रभर काय चांगली करायला गेला का? काय कमी आहे माझ्या काय खानदानी? येणे, माझं तोंड फलाला लावू नको तू. तुम्ही तुमचं तोंड खोला आणि एवढ्या लोकांच्या समोर सांगा काय कमी आहे माझ्या खानदानी? सांगतो ना. या रे बापू या. आमच्या घरात जाऊन नवरा बायकोचा झगडा सुरू आहे. या. काय ऐकत आहे? सारे लोक कसे कान देव ऐकत आहे. हा, आठवतं का? आता दुसऱ्याच्या घराजवळ जाऊन विकना पे भडव्या. का तुला आमच्याच घर दिसतं पोक पोक वाजवायला? नको बाबा, माझा गिरायक आहे तो. म्हणजे मी त्याची गिरायक आहे असं म्हणायचं. काय झालं? कोण कोणाचा गिरायक आहे तर? साला तुझ्याशी लग्न केलं तर पूर्ण सासूरवाडीत माझ्या घराजवळ येऊन बसली. हा पोकपोकवाला पोकपोक वाजवून जाते, गाडीवाला हार्न मारून जाते, सायकलवाला टिलिंग वाजवून जाते. माझ्या घराला चांगलं सार्वजनिक मंदिर बनवली. चढायचं तो घंटा हलवून जाते. जाऊ द्या. अगोदर माझ्या खानदानीत काय कमी आहे ते सांगा. सांगते ना, घाबरतो का कोणाच्या बापाला मी? आठवते? दुसऱ्याच्या घराजवळ जाऊन विकना बे भाडव्या. दुसऱ्याच्या घराजवळ जाऊन वाजवून पोकपोक. माझी बायको दिसते का बे भाडव्या? सांगतो. आठवते का 4 दिवसात? डोळ्याला उतरील माझ्या. हो, माझा डोकसा खराब करू नको. हा, का समजलाच मी तू? आला का माझी बायको दिसते तुम्हाला पोकपोक वाजवायला आले? आठवते का तुला 4 दिवसाला तुझ्या बाहेर आला? 60 वल्ब मेंदूच खराब आहे तुझा. त्याच्यात मी मेंदूच खराब नाही बा. आणून देता नाहीत का? 10 रुपयाला मिळते रेल्वेला दुशील जो रेल्वेलाच राहील. सांगते तर मोठी 4 दिवसाच्या हिच्यासोबत हिच्या माहेराला गेलो. जाताना थोडी संध्याकाळ झाली. आता नाही जेवण बाबा झोपतो म्हणालो. आमची सासूबाई उठता जावई जेव्हा जावई उठता जावई जेव्हा जावई. मला वाटलं बाबा मटण भात असं. ताटावर जाऊन बसतो तो चू काही चम्मच भर दिला तर ताट वर झाला. पुन्हा सकाळी बेसनाच्या डुबुकवड्या, पुन्हा सकाळी बेसनाची पाटोडी, पुन्हा सकाळ नाही होतं वाहत बेसनाचे लाडू, पुन्हा संध्याकाळ झाली तर वाढला बेसन. काही एवढा तिखट असा पोटका लागला माझ्या. 4 दिवसापैकी तर 2 दिवस संध्यासाठी कमी जास्त पूर्ण माझी तब्येत हलवली ना. कमी जास्त खोटी सांगून राहिली तर नाही. गावामध्ये तर तुझ्या मायला काही गरज नाही झोपाची. माझ्या बायला गावामध्ये काय सांगा. काही गरज नाही. सांगा लवकर. तुझ्या मायला तर गावामध्ये महाप्रसाद म्हणतात ना. माझ्या महाप्रसाद म्हणाला तर. जमली ना. आता कशी जमली? अख्ख्या गावामध्ये हिची माय महाप्रसाद या नावानं फेमस आहे. कोणाच्या घरी कोणतीही वस्तू कमी पडू द्या, अबे ज्या महाप्रसादच्या घरी म्हणते. कोणाचा तुमच्या गावच्या हाटलात बसला होता. एक माणूस आला, भाऊ मध्ये गायचं दूध कोणाच्या घरी मिळेल? अबे ज्या मध्ये महाप्रसाद. तुझ्या मायाच्या घरी एक काही का नाही कोणत्या दूध येते. तिसरा माणूस आला, भाऊ म्हणजे शहद कोणाच्या घरी मिळेल? अबे ज्या मध्ये महाप्रसादच्या घरी कोणत्या मोत्याला झाडाला. तिसरा माणूस आला, भाऊ म्हणजे बंगला पान कुणाच्या घरी भेटत? अबे ज्या मध्ये महाप्रसादच्या घरी कोणत्या पानाचे गेलं लावले आहे तुझ्या माया. आजी आहे ना त्याने म्हणत असते. मोठी तुफान आजी ना गावभर नातू आहे तिचे. नच्या बहीण तो तुझा बाप. खबरदार. साधा सुद्धा माणूस आहे माझा बाप. तोच म्हणतो साधा सुद्धा माणूस आहे जी हिचा बाप. ज्या माणसाला इतिहास भूगोल येत नाही हे गणताची रीत सोडावला कोण? तेव्हा सांगणारे काय करू या नवऱ्याचा मी. तेव्हा सांगणार काय करू या बायकोचा मी. त्याला काय विचारता मी सांगते ना. अशी आरती वाळा माझी. तुझी तुझ्या मायाची ओवळ आलं पाहिजे. खाता खोलन घरच्या बँकेचा ना विड्रॉल भरलं दुसऱ्या तरी माझ्या सासूला पाहून मला डाऊट येतच होता. त्या पपईच्या झाडाला कोवळा लागला असते. मला काय सांगा. मी तुमची खिकी बंद करा. गावामध्ये डुडुमलाईला म्हणतात ना. फेमस आहे आपल्या गावात. पूर्ण गावावरील डुडुमलाईला म्हणते. पूर्ण जवान पोराच्या सायकलीवर मागे लिहिलाय डुडुमलाईला. अच्छा पाहिजे माझी साडी. एकुलती एक आहे पण पुऱ्या गावभर नमुना आहे बे. एवढी चेरशी आहे पहाटे इकडं
हॉटेलमध्ये जाते भज्याकडे पाहते तर हॉटेलवाला जिलेबी देते एवढी तुफान आहे तुझी खानदार अहो मी नाही बोलाय त्याला तिसऱ्या पाखरू म्हणते तुला. तुम्ही गेले होते का बारसा करायसाठी बाबा तुझ्या मायन बोलावलं नव्हतं बरोबर आहे मला सांगून मी पण तुला काय मूर्खासारखा प्रश्न विचारतो. सगळं काही माझ्या डोळ्यासमोर घडत असताना मी तुला विचारतोय चुकीस का म्हणून. बाबा माझ्या नशिबाची गाठ तुमच्या मुलाशी बांधली. मग आता या घरात मला सुख सुख केलं. मला माझं जीवन त्यांच्याबरोबर व्यतीत करावं लागणार की नाही? खरंच बेटा, अगं माझं मागच्या जन्माचं काहीतरी पुण्यच असेल की तुझ्या रूपानं मला सोनच नाही तर आईच मिळाली. अगं आज मी इतका म्हातारा झालोय तरी आज मला माझ्या आईची खूप आठवण येते ग. बाबा तुम्ही किती नशीबवान आहात ना की तुम्हाला तुमच्या आईचं प्रेम मिळालं. पण मी किती अपशकुनी असेल ना, मला माझ्या आईचं प्रेम कधी मिळालंच नाही. बाबा त्या देवाने कधी वैरेची हे आई वडील फिरवू नयेत. कारण ते नसण्याचा त्रास काय असतो ना हे ज्यांनी भोगलाय ना त्यालाच कळतं. काय बोलतेस बेटा तू? अगं ती तुझी उणीव मी भरून काढत आणि कुठल्या ना कुठल्या रूपाने मी तुझा बापच आहे ना ग. हो बाबा तुम्ही आहात म्हणून मी या घरात आहे. नाहीतर केव्हाच विष ठेवून आत्महत्या केली असते. काय बोलतेस बेटा तू? हा? अगं तूच असं बोलू लागल्यावर मी कोणाच्या तोंडाकडे बघायचं ते मला काय माहित नाही. तू आधी वचन दे मला, तू यानंतर असं कधीच बोलणार नाही. तुझं वचन दे. बाबा अहो मी वचन देते की मी तुम्हाला आणि या घराला सोडून कधीच कुठे जाणार नाही. ठीक आहे बेटा. बरं आपला जोडा ना असा लक्ष्मी नारायणासारखा आहे. ए सुमन मंगळसूत्र दे ना मला. मी माझं मंगळसूत्र देणार नाही. मंगळसूत्र दे ना. नाही. अगं पण काय देणार नाही? माझं सौभाग्याचं लेक आहे ते मी का देऊ तुम्हाला? नाही, मी जर माझं सौभाग्य मी आहे मी हा? आणि नवरा जिवंत असताना त्याची काय गरज आहे? दे मंगळसूत्र दे. अरे प्रकाश बेटा काय बोलतोयस तू? मंगळसूत्राशिवाय स्त्री अशुभ मानली जाते आणि विधवा मानली जाते. गुणवंत्या सगळ्या अंधश्रद्धा आहे. हा? कोणत्या जमान्यात जगते? हा? चल सुमन मंगळसूत्र देते. अबे ते मंगळसूत्र देणार नाही. तू मंगळसूत्र दे ना. मला माहितीये तू कसं मंगळसूत्र मी देते मंगळसूत्र. आधीच दिलं असतं तर एवढी मेहनत वाचली असती माझी. हा?
काय करत होती हा आनंदाची बातमी कुठली आनंदाची बातमी काय सुमनाई होणार आहे हो पण मी म्हणते की एवढी मोठी चूक झालीच कशी हो पण असं कसं अरे हा आनंद काय साजरा करता आनंद काय होता ऐका माझा ऐका जावे बापू ऐका 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 दोन मिनिटं हा मी काय म्हणते ते ऐका यानंतर त्या सुमनचं एवढं छळ करायचं की तिचं पोटातलं बाळ हा पोटातच मेलं पाहिजे पैसे देते तुम्हाला पैशासाठी याचं करू नका देते बरोबर पैसे ठेवा आपण ठेवा यानंतर मला फोन करू नका मी करत असताना हा मी करू तुम्हाला फोन वनिता अगे वनिता काय झालं कशाला माझे शूज कुठे आहे मला या घरात एकच कामं नाहीत अजून भरपूर कामं पडलेले आहेत एका कामाला एवढा वेळ लावते नाही बाई मी खरं सांगते मी अगदी वैताग येते ना त्यांना खायला वैताग घेऊ मी आता काय प्रश्न कुठे आहे कॉफी अगं ते माझ्या मनातलं बोलले एका प्रकार लवकर दोन कॉफी करून ये जा लवकर थोडं लवकर चाल प्लीज काय बोलायचं आपल्या बंगल्याच्या बाजूला ना एक शॉपिंग सेंटर उघडलेलं आहे म्हणजे मागच्या वीकला कळलंय मला कळलंय तुझ्या मनातील भावना कळलंय कॅश आणि कार्ड काही चालेल आता कपाटामध्ये घेऊन घ्यायचं म्हणजे ते कपातले पैसे घेऊ मी ते कसं मी घेतले असते पण शेवटी मी तुमची थँक्यू देते माझे पती परमेश्वर आहात तर तुम्हाला विचारल्याशिवाय मी ते असं हात नाही लावू शकत स्वीट ऑफ यू बाई ये लवकर ये आवाजच गावात ये लवकर ते बरोबर किती एवढे दिवस झाले तुला या घरामध्ये राहून पण साधी कॉफी कशी बनवायची हे सुद्धा शिकली नाहीस का कुठे होती कॉफी आणि तू तर कधी पिलास का अरे पिलास तर गुळाचा चहा नाही तर दूध हा ठीक आहे आणि हो जरा हळूला बोलत जा तुला मी आधीच सांगितलंय की यातील रवीला काही काढता कामा नये राम मी तुझ्या आवडीची खीर बनवली घे बेटा घे मागे आज कशी का तू खीर बनवली अरे आज तुझा वाढदिवस आहे ना आणि लहानपणापासून तुला खीर खूप राम मी तुमच्यासाठी किती मोठी सरप्राईज प्लॅन केली होती पण या बाईने बघा सगळं उद्ध्वस्त करून टाकलं तुम्हाला माहिती मी किती मोठ्या लोकांना बोलवलं त्या पार्टीमध्ये या बाळा फक्त हे सगळं केलं की तुमच्या पार्टीत फक्त याच नाही मला सांग माझा वाढदिवस का तुलाच माहिती आहे दरवर्षी माझी पत्नी माझा वाढदिवस अगदी आनंदात साजरा करते आणि तू तिच्या स्वप्नाचा चुराडा केला सकाळी लवकर उठून तुझ्या आवडीची खीर बनवली मला खरं माहित असतं की तुमच्या पार्टीचं जेवण माझ्या खिरीपेक्षा गोड असतं तर मी नसते बनवली पोरा वयानुसार माणसाच्या आवडीचे बदलतात आणि
हॅलो, हा बोला सर. हो ना, अहो नावावरच आहे. हो 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 हो, उद्यालाच घेऊन येतो नाहारचं प्रमाण. ओके ओके, ठीक आहे. ऑफिसमध्ये बोलू बघा आपण. आई, आणखी खीरची वाटी. हो, आणि हो, तुला असं कुठलंही काम करत जाऊ नको. आधी मी माझ्या कामामध्ये खूप नसलेला असतो ना. अरे वा, खीर मस्त छान बनवली हा. हो, आणि हो, आज ना तू माझ्या आवडीची भाजी बनव. ना मला तुझ्या हातून जेवण करायचं आहे. तू माझे काम करशील. अरे ईश्वर, अरे ती फाईल घेऊन ये. तुला सांगतो खीर ना खूप छान बनवली. आई, यावर तुझा अंगठा हवाय. हो, प्रश्न करत जाऊ नको. जेवढं सांगतो तेवढंच कर. वनिता, या 2 दिवसाच्या आधी तुझ्याकडे मी ती व्हाईट कलरची फाईल दिली होती. फाईल मला दिसत नाही आहे. चल ना, थोडी मदत कर ना मला. काय झालं? राम, तुम्हाला आठवतं तुम्ही मागच्या महिन्याला वॉशिंग्टनला गेले होते येस. आणि तिथे तुमचा सत्कार झाला होता. हो, त्या सत्कारात तुम्हाला सुवर्ण पदक मिळालेला होता. बरोबर. मग तो पदक कुठे आहे ते विकलंच कुठेतरी. बोलतेस काय तू? मला सांग, ती काय विकण्यासारखी वस्तू आहे का? अगं कपाटामध्ये असेल कुठं तरी. झाले, मी तेच केलं. मी आधी कपाट शोधले, मग आपलं अख्खं बेडरूम शोधलं. मला ते कुठेच भेटले नाहीये. आणि कुठेच नाही भेटलं. आणि अचानक ते मला कसं काय आठवलं, मी आता आईच्या हातात काहीतरी बघितलं. तर ते थोडंसं माझ्या डोक्यात गेलं. काय दाखव तुझ्या हातात? काय नाही, काही नाही रे. आता दाखव ना, आता दाखव. खरंच काही नाही. आता दाखव ना, आता काय? सुवर्ण पदक या म्हातारीने चोरलंय हो. चोरलं नाही ते. ते माझ्या नवऱ्याचं आहे. त्याच्या नवऱ्याचं आहे. त्यामुळे तुझ्या नवऱ्याने खूप झंडच काढला होता ते सुवर्ण पदक. खरंच ते माझ्या नवऱ्याचं आहे. याच्या मला बाबाचं ना आहे. तुझ्याकडून हे अपेक्षा नव्हतीच की हे सुवर्ण पदक मला मिळालं आणि तू म्हणतेस हे त्या गंगारामचं आहे म्हणून. तुझी एवढी हिंमत माझ्या घरातून घेऊन माझ्या नवऱ्यावर हात उगारतेस? मारलं मी त्याला. मारलं. कारण मी त्याला जन्म देऊ शकते, तर मारण्याचा अधिकार आहे. तुझा अधिकार आहे नाही, तुझा अधिकार होता. आणि हा तुझा मुलगा नाही तर हा माझा नवरा आहे. चल निघ इथून. अरे तो काय झालं आई? रवी बाळा, अरे तुझ्या मुलीला मिळालेलं सुवर्ण पदक या म्हातारीने चोरलंय रे. आजीबाई, चोरी केली आहे तुम्ही? मग आई काय म्हणते? अरे बाळा, आम्ही खरं सांगतो, आमच्यावरती विश्वास कर. आता चोर सांगणार का आपण कोणाने त्यांनी चोरी केली आहे म्हणून? आई बोलू दे नंतर. आजीबाई, तुम्ही जर चोरी केली नाही तर ते सुवर्ण पदक तुमच्याकडे कसं आलं? कुणाचं आहे ते? अरे रवी, बोला ना आजीबाई. रवी, तुला तुझ्या कामानिमित्त बाहेर जायचं आहे ना बेटा. आम्ही बघतोय ना काय करायचं आहे ते. बाबा, मला वाटतं त्यांनी चोरी केली नसेल. आपण त्याचा एकदा विचारायला हवं. आजीबाई, तुम्ही मला सांगा, रडू नका. तुम्ही जर चोरी केली नाही तर ते सुवर्ण पदक तुमच्याकडे कसं आलं? बाळा, बाळा, आम्हाला माहिती आहे तुला फक्त लोकांचा जास्त पुळ येतो. पण तुम्ही अजिबात काळजी करू नको. आम्ही बघून आमच्या काहीतरी तर बोला. तुम्ही जर काही बोलणार नाही तर मी काय समजू तुम्ही चोरी केली आहे असं समजू. तुला उशीर होते रे बाळा. तू जा. आमच्यावरती विश्वास ठेव. आम्ही बघू काय करायचं ते. आजीबाई, सांगा ना मला. काळजी करू नको. विश्वास ठेव बाळा आमच्यावरती. जा बघ. आम्ही बघू.
जन्मास घातले वेदना सोसुनी काळजाचा तुकडा म्हणून जपले मी